18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होणार. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. तर राज्यसभेचे अधिवेशन 27 जूनपासून. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इटलीच्या दौऱ्यावर. 13 जून ते 15 जून दरम्यान होणाऱ्या G7 देशांच्या परिषदेला राहणार उपस्थित. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निर्मला सीतारामन यांनी स्वीकारला कार्यभार. पंतप्रधानांच्या नेतृत्वात देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा उभ्या राहतील. नितीन गडकरी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी घेतली शपथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनेक मान्यवरांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. ओदिशात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन. ओदिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन मांझी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती. अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सलग तिसऱ्यांदा पेमा खांडू यांची निवड. उद्या होणार शपथविधी. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट. कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत. नाशिक शिक्षक मतदारसंघात तिरंगी तर मुंबई शिक्षक मतदारसंघात चौरंगी सामना रंगणार. कुवैतमधल्या एका इमारतीला लागलेल्या आगीत 40हून अधिक जणांचा मृत्यू. पीडितांमध्ये काही भारतीय व्यक्ती असल्याची भीती. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह कुवैतला रवाना. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि अमेरिका यांच्यात लढत.